हॅलो मैत्रिणींनो, आज मी तवा मिरची बनवणार आहे. ही मिरची जरा कमी तिखट असते आणि खूप भारी लागते. भाकरी, भात, चपाती कशासोबतही खा. मला खूप तिखट खाण्याची इच्छा झाली आणि म्हणून म्हटलं चला आज वेगळ्या पद्धतीने बनवूया. मिरची उभी धुवून बारीक बारीक अशी गोल कापून घ्यायची. तव्यावर एक मोठी पळी भरून तेल घातलं, थोडं जास्तच घालायचं तेल. त्यामध्ये जिरे, मोहरी ते पण थोडे जास्तच घालायचे. छान टेस्ट येते. लसूण घातला, थोडा ठेचून घेतलं लसूण आणि ही मिरची त्याच्यात टाकली, चांगली परतून घेतली. नंतर आपल्याला 5 मिनटं झाकण ठेवायचं बारीक गॅस करून. तेव्हा हे झाकण ठेवलं आणि चांगली परतून घेतली मिरची. ही अशा पद्धतीने मिरची खूप छान लागते. नंतर झाकण काढल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट 1 चमचा, थोडा धना पावडर, हळद आणि मीठ घातलं, चांगलं परतून घेतलं. नंतर त्यामध्ये थोडं शेंगदाण्याचा कूट घातला आणि मग थोडा अर्धा लिंबू पिळला आणि नंतर वरतून थोडी कोथिंबीर घातली. ही मिरची खूप भारी लागते. भाकरी सोबत खा, चपातीसोबत खा. ज्या दिवशी भाजी नाहीच आहे, कंटाळा आला करायचा, अशा पद्धतीने मिरची केली की खूप छान लागते. कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली. बाय.